श्री स्वामी समर्थाय नमः. आज तुला हा संदेश अचानक कसा मिळाला हे तुझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. कारण हे स्वामी समर्थांचे दैवी नियोजन आहे, जे तुझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला, दुःखाला आणि निराशेला पूर्णपणे संपवून आनंद, समृद्धी आणि शांततेचा नवा काळ सुरू करणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुझ्या घरात मोठी रक्कम येईल. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आजचा दिवस खूप खास आहे. तू हे ऐकत आहेस याचा एकच कारण आहे. स्वामींनी तुला आजची गोड बातमी द्यायची आहे. स्वामी म्हणतात, आज तुझ्या घरात मोठी रक्कम येणार आहे. होय, जे काही काळापासून तू वाट बघतोस, जे स्वप्न तू रोज डोळ्यात साठवतोस, ते स्वप्न आज साकार होणार आहे. कधी वाटलं होतं ना की पैशाचं दुर्भाग्य आपल्या मागे लागलंय. काहीही केलं तरी हातात पैसा टिकत नाही, मिळत नाही, संकट सुटत नाहीत. पण स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, तुझी परीक्षा संपली. आता वेळ आहे प्रसादाची, वेळ आहे कृपेची. स्वामी म्हणतात, आज तुझ्या आयुष्यात अशी काही घडेल की तुझ्या हातात एवढा पैसा येईल की तुला विश्वास बसणार नाही. आज तुझ्या मोबाईलवर एक कॉल येईल, एक मेल येईल किंवा एखादी जुनी थकीत रक्कम अचानक जमा होईल. आज तुला जे मिळेल ते केवळ पैसाच नसेल तर स्वामींची कृपा असेल. तू रोज मेहनत केलीस, प्रामाणिक राहिलास, कधी कुणाचं वाईट केलं नाहीस. स्वामी म्हणतात, मी पाहिलं रे सगळं. तू किती सहन केलंस ते मला माहीत आहे. आणि म्हणूनच आज मी तुला मोठं बक्षीस देणार आहे. पैसा येणार, पण त्यासोबत आनंद, समाधान आणि मन शांतीही येणार आहे. तुझ्या घरात शांतता नांदेल. अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्यांची भरपूर प्राप्ती होईल. घरातलं वातावरण हलकं होईल. लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटेल. कारण जेव्हा दारी श्रीमंती येते तेव्हा दारिद्र्य पळतं. स्वामी पुढे म्हणतात, लक्ष्मींचं आगमन आहे आज तुझ्या दारी. आज मी स्वतः तुला आशीर्वाद देतो. तुझ्या घरात सोनं, चांदी, धन, संपत्ती साठून राहील. फक्त तू श्रद्धा ठेव. माझं नाव घेत राहा. मी आहे तुझ्यासोबत. कधी कधी आपल्याला वाटतं, हे खरंच होईल का? होईल. कारण स्वामी समर्थांनी जे सांगितलं ते कधीच खोटं ठरत नाही. हजारो भक्तांनी अनुभव घेतले, संकटातून बाहेर पडले, दारिद्र्य गळून पडलं आणि पैसा त्यांच्या घरी स्वतःहून चालत आला. आज तुझ्यासोबत तेच घडणार आहे. पण एक लक्षात ठेव, जे मिळाले ते फक्त तुझं नाही, त्यात इतरांचाही हक्क आहे. थोडं दान दे, कुणाचं भलं कर, कुणाला मदतीचा हात दे. कारण जितकं तू इतरांसाठी करशील तितकं स्वामींचा आशीर्वाद परत परत मिळत राहील. स्वामी म्हणतात, तुला पैसा देतो पण त्यासोबत कर्तव्य देतो. तुला सुख देतो पण त्यात नम्रता ठेव. मी तुझ्या घरात येतो पण माझं नाव विसरू नकोस. मी आहे तुझ्यासोबत दिवस रात्र. आजचा दिवस एक नवीन सुरुवात आहे. घरातील दारे उघड, मनातील शंका दूर कर आणि फक्त मन, श्री स्वामी समर्थ माझ्यावर कृपा ठेव. हा मंत्र तुझं नशीब बदलेल. आजची ही रक्कम ही केवळ पैशांची नाही, ही तुझ्या नशिबाची चावी आहे. ही तुला पुढे घेऊन जाईल, आयुष्यात नवी दिशा देईल. तेवढी स्वामी म्हणतात, हे ऐकणं हा योगायोग नाही, ही माझी योजना आहे. मी तुला आजचं गुपित सांगतोय कारण तुला वेळ आली आहे. नशिबाचं दार उघडलं आहे आणि त्या दारातून मी स्वतः तुला धन देण्यासाठी आलोय. स्वामी समर्थ म्हणतात, जसा सूर्य उगवल्यावर अंधार आपोआप नाहीसा होतो, तसाच माझ्या कृपेचा प्रकाश तुझ्या आयुष्यात पडताच दारिद्र्य, दुःख, अशांती आणि चिंता पळून जातील. आज तुझं नशीब पुन्हा नव्यानं लिहिलं जात आहे. स्वामी म्हणतात, आज तुझ्या घरात जी रक्कम येणार आहे ती केवळ पैशाची नसून ती तुझ्या आत्मविश्वासाची ओळख आहे. ती संधी आहे नव्या सुरुवातीची.
ती खूण आहे की तुझा काळ बदलतोय? तू कधी कधी मनात विचार करत असशील, हे खरंच घडेल का? माझ्यासाठी ही चमत्कार आहे का? तर स्वामी उत्तर देतात, हो माझ्या लेकरा, तुझ्यासाठीच मी आहे हे दरवाजे उघडतोय. आज तू फक्त श्रद्धेने माझं नाव घे आणि जे होईल त्यावर विश्वास ठेव. आठव, पैसा ही एक ऊर्जा आहे, ती तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वामींची योजना चालू आहे. कोणीतरी तुझा देणेकरी आज अचानक पैसे परत करेल, काही कामाची ऑर्डर मिळेल, एखादा अपूर्ण व्यवहार पूर्ण होईल किंवा अचानक लॉटरीसारखं काहीतरी मिळेल. स्वामी म्हणतात, असा चमत्कार होणार आहे की सगळे बघत राहतील आणि तुला विचारतील, रे बाबा, एवढा पैसा कुठून आला? तेव्हा हसत हसत सांग, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी उभे होते. आजपासून तुझी झोप शांत होईल, मनातलं टेन्शन विसरून जाईल. तू जे उधारीत आयुष्य जगत होतास ते आज संपेल. कारण जेव्हा स्वामींची कृपा होते तेव्हा उधारीत नाही तर भरभराटीत आयुष्य सुरू होतं. स्वामी समर्थ सांगतात, हे लक्षात ठेव, पैसा हा साधन आहे, साध्य नाही. माझी आठवण ठेवलीस तर पैसा तुझा दास होईल, पण अहंकार केला तर पैसा तोच संकट भरून परत जाईल. आज स्वामी समर्थ तुला आशीर्वाद देतात. तुझ्या घरात केवळ पैसा नाही, तर आनंद, आरोग्य, प्रेम, समाधान, नाती आणि संस्कारही वाढतील. तू एक यशस्वी व्यक्ती बनशील, पण तरीही नम्र राहशील. तू मोठं घर घेशील, पण तुझं मन मोकळं ठेवशील. तू गाडी चालवशील, पण मनात स्वामींना बसवशील. शेवटी स्वामी म्हणतात, हे लक्षात ठेव, आज तुझ्या घरात येणारी मोठी रक्कम ही माझा प्रसाद आहे. तुझ्या जीवनातला हा सुवर्ण क्षण आहे, त्याला सन्मान दे, त्याचं योग्य नियोजन कर आणि सगळ्यात महत्त्वाचं, मनात माझं स्थान ठेव. तर चला, हात जोडून एकदा म्हणूया, स्वामी समर्थ माझ्यावर कृपा ठेव. स्वामी समर्थ माझ्या घरात सुख, शांती, समृद्धी दे. स्वामी समर्थ माझ्या कुटुंबाला तुझं आशीर्वादरूपी संरक्षण दे. स्वामींचं नाव घेत राहा आणि बघा तुमच्या घरात काय काय बदल घडतात. पैसा तर येईलच, पण त्यासोबत ज्या गोष्टी येतील त्या जीवनभर तुमचं नशीब बनतील. स्वामी समर्थ म्हणतात, मी पाहतोय की तू किती दिवसांपासून संकटात आहेस. तुझ्या डोळ्यातील चिंता, तुझ्या मनातलं अस्वस्थपण सगळं जाणतोय. पण आता काळ बदलतोय. आज मी स्वतः तुझ्या घरात कृपेच्या रूपात प्रवेश करतोय आणि माझ्यासोबत येत आहे भरपूर पैसा, समृद्धी आणि समाधान. स्वामी म्हणतात, आज सकाळपासूनच नवे संकेत मिळू लागलेत. जर तू मन शांत करून ऐकतोयस, जर हे शब्द तुझ्या कानावर पडतायत, तर समज मी तुला निवडलंय. तुझ्या घरात आता जी रक्कम येणार आहे ती इतकी मोठी असेल की तू स्वतःलाच विसरशील, हे खरंच घडतंय का माझ्याशी? होय, घडतंय. कारण स्वामी समर्थ म्हणतात, तुझं नशीब आज नव्याने लिहिलं जाते. तू जो काही आजवर सहन केलंस, तू जेव्हा भुकेला झोपलास, तू जेव्हा फाटक्या खिशात स्वप्न उराशी बाळगलीस, ते सगळं आज संपलंय. स्वामी म्हणतात, मी तुझा खजिना भरून देणार आहे. तुला वाटेल की काहीतरी जादू घडत आहे, पण ही जादू नव्हे, ही माझी कृपा आहे. आजपासून तुझ्या घरात नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडतील. जुने अडकलेले व्यवहार पूर्ण होतील. व्यवसायात नफ्याचे प्रमाण वाढेल आणि अनपेक्षित ठिकाणाहून धन प्राप्ती होईल. पण लक्षात ठेव, स्वामी म्हणतात, तू नम्र राहा, कृतज्ञ राहा आणि माझा विसर कधीच नको करू. तुझ्या घरात येणारा पैसा तुझ्या जीवनात प्रकाश घेऊन येईल. तो पैसा फक्त तुझ्या खिशात नव्हे, तर तुझ्या मनातही शांती आणेल. आणि स्वामी म्हणतात, ही फक्त सुरुवात आहे लेकरा, खरा चमत्कार तर अजून बाकीच आहे. आज तुझ्या घरात जी मोठी रक्कम येईल ती केवळ द्रव्य नाही, ती माझा आशीर्वाद आहे. ही रक्कम तुझ्या आयुष्यातल्या संकटांना दूर करायला आली आहे. तू अनेकदा म्हणालास, पैसा नसल्यामुळे किती संधी गेल्या हातातून, पण आता या पैशामुळे नव्या संधी तुझ्याकडे धावत येतील. तुझं नशीब आज दाराशी उभं आहे आणि मी स्वामी समर्थ स्वतः त्याला आत बोलावत आहे. ज्या घरात कधी तांदूळ मोजून शिजवले जायचे, त्या घरात आता सीधा बिनधास्त येतील. जिथे विजेतील भरायचं ताण असायचं, तिथे आता बचतीचं युग सुरू होईल. हे बघ लेकरा, तुझ्या मेहनतीवर माझी कृपा जडते.
तुझ्या प्रामाणिकपणावर आता माझं पाठबळ आहे. आज जी मोठी रक्कम येईल ती केवळ सध्याचं संकट मिटवणार नाही, तर भविष्यातल्या अनेक स्वप्नांची बीजं रोवेल. तुझे स्वप्न बघितलीस, आईबाबांना चांगलं घर देण्याचं, मुलांचं शिक्षण उत्तम करण्याचं, सगळं एक एक करून पूर्ण होईल. स्वामी म्हणतात, कधी काळी तू डोळ्यात पाणी घेऊन माझ्या मूर्तीकडे पाहिलंस, ते पाणी मला पोहोचलं आणि आज मी त्या अश्रूंना आनंदात रूपांतर करतोय. हे लक्षात ठेव. मी दिलेलं धन तू योग्य मार्गाने वापरशील तर मी तुझ्या मागे उभा राहीन कायमस्वरूपी. पण जर या पैशाने तू दिशा विसरलीस तर हेच धन तुला भार होईल. म्हणूनच स्वामी सांगतात, पैसा आला म्हणून उडू नकोस. त्या पैशात माझी कृपा आहे, त्याचा उपयोग भल्यासाठी कर. आजपासून तू दानशील होशील, तू गरिबाला मदत करशील, तू कुणाचं दुःख ऐकशील, कारण आता तुझ्याकडे फक्त पैसा नाही, एक समृद्ध मन आहे. स्वामी म्हणतात, मी तुझ्या आयुष्यात आर्थिक शांती आणतोय, पण त्याचबरोबर आत्मिक समाधानही देतोय. स्वामी तूच आहेस माझा आधार. हे धन मी तुझ्या आशीर्वादासारखं वापरेन आणि बघ, या नम्रतेने आणखी मोठं वरदान तयार झालेलं असेल, ते लवकरच तुझं दार ठोठावेल. स्वामी म्हणतात, जी माणसं तुला कमी लेखायची तीच आता तुला मान देताना दिसतील, कारण मी स्वामी समर्थ. तुझं भाग्य बदलत आहे आणि हे कुणालाही थांबवता येणार नाही. आज तुझ्या घरात जेव्हा पैशाचं ओझ येईल, त्यामुळे तुझं समृद्धी आशीर्वाद येईल. जेव्हा तू एक क्षण थांब, डोळे मीट आणि मनातल्या मनात म्हण, स्वामी हे सगळं तुझ्या कृपेमुळेच आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आज ज्याचं खातं रिकामं आहे त्याचं मी भरून देतोय. ज्याच्या खिशात एकही नोट नाही त्याच्याकडे आज मी धन पाठवतोय, कारण मी न्याय करतो आणि वेळ आली आहे तुझ्या हक्काच्या सुखाची. तुझ्या घरात येणारी ही रक्कम इतकी मोठी असेल की तू जेव्हापासून कर्जात डुबाला होतास ते सगळं तू साफ करून टाकशील. जे काम आतापर्यंत थांबले होते पैशाअभावी, ती सर्व कामं आता पूर्ण होतील. स्वामी म्हणतात, जेव्हा मी निर्णय घेतो तेव्हा कोणताही अडथळा अडवत नाही. आज मी ठरवलंय की माझं लेकरू आनंदी पाहायचंय, त्याच्या घरात पैसा व्हायला लावायचाच. तू कदाचित विचार करत असशील, हे खरंच होईल का? इतका पैसा खरंच येईल का? तर स्वामी समर्थांच्या कृपेवर शंका नको. त्यांचं बोलणं म्हणजे भविष्यातली सत्यता. स्वामी सांगतात, सकाळपासूनच काहीतरी वेगळं जाणवतंय ना? एखाद्याचं समाधान, एखादी गूढ शांतता, एखादी उर्मी, ही काहीतरी चांगलं होणार आहे. तेच मी सांगतोय. हे समाधान, ही ऊर्जा मीच पाठवलेली आहे. आज तुझं नशीब चमकेल. जे व्यवहार अडकलेले होते ते पूर्ण होतील. बँकेतून चांगला कॉल येईल, कोणीतरी जुना मित्र मदतीला येईल, नवा प्रोजेक्ट, नवा कॉन्ट्रॅक्ट, नवा मार्ग, कुठून तरी पैसा येईल आणि मनामध्ये एकच शब्द उमटेल, धन्यवाद स्वामी. स्वामी म्हणतात, हे फक्त सुरुवात आहे. जे मी आज तुला देतोय ते तुला उद्याचं समृद्ध आयुष्य घडवायला मदत करेल. जेव्हा तुला आता थोडा वेळ डोळे बंद कर, मनात श्री स्वामी समर्थ म्हण आणि बघ, तुझ्या मनात शांतता येईल आणि तुझ्या घरात संपत्ती येईल. आजपर्यंत तू किती वेळा हताश झालास, हातात पैसे आला पण टिकला नाही, स्वप्न पाहिली पण पूर्ण होण्याआधीच मोडली. पण आता तसं होणार नाही. हे धन मी पाठवलंय, त्यामागे माझा आशीर्वाद आहे. हे तुझं संकट नाही, ते तुझं संधीचं द्वार आहे. तुला वाटेल, इतकं मोठं सुख मी लायक आहे का? तर उत्तर आहे हो, निश्चित आहेस. कारण तू कधी चोरी केली नाहीस, कधी खोटं बोलून कुणाचं नुकसान केलं नाहीस. तू आयुष्यभर प्रामाणिक राहिलास आणि आताच वेळ आली आहे की त्या प्रामाणिकपणाचं फळ तुला मिळावं. स्वामी म्हणतात, मी पाहिलंय तुझं रडणं, मी ऐकलंय तुझं गाऱ्हाणं. आता वेळ आली आहे की मी तुझ्या घरात आनंदाचं वादळ पाठवावं. तुला वाटेल, इतकं मोठं सुख एकदम कसं येईल? मग स्वामी समर्थांच्या कृपेचा मार्ग कुठूनही चालू होतो. कधी एखादा जुना व्यवहार पूर्ण होईल, कधी कुणी न विसरलेला नातेवाईक मदतीला येईल, कधी अचानक एखादी नवी संधी चालून येईल. स्वामींचा मार्ग वेगळा असतो, पण परिणाम मात्र नेहमी आश्चर्यजनक असतो.
स्वामी म्हणतात, आज ज्या घरात मी धन पाठवतोय तिथं आता चांगुलपणाचं राज्य राहील. तिथून वाईट विचार निघून जातील आणि फक्त समाधान, शांती आणि समृद्धीचं वातावरण असेल. तुझं घर आता केवळ चार भिंतीत नाही, ते आता स्वामींचं आशीर्वाद मंदिर होईल आणि त्या मंदिरात लक्ष्मीचे पाय कायमचे थांबतील. स्वामी म्हणतात, या रक्कमेचं स्वागत मन मोकळं करून कर. पण अभिमान नाही करायचं, कारण मी देतो ते विनय ठेवल्यावरच दीर्घकाळ टिकतं. आजपासून प्रत्येक नोट, प्रत्येक पैसे तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. तू गरिबालाही देशील आणि स्वतः जीवनातही घडवशील. तुझ्या चेहऱ्यावर हसू फुलेल आणि मनात समाधान जाईल. शेवटी एकच सांगतो, स्वामी म्हणतात, तुझं नशीब आज दार उघडतंय. तू फक्त त्यात स्वागत कर आणि माझ्यावर विश्वास ठेव. स्वामींच्या कृपेने जेव्हा पैसा येतो, तो केवळ लक्ष्मीचं आगमन नसतो, तो संधी, समृद्धी आणि स्थैर्य घेऊन येतो. आणि अशी संधी आयुष्यात एकदाच येते, जी संधी आज तुझ्या घरात, दारात उभी आहे. तू जे गमावलंस ती आता तुला परत मिळणार आहे आणि त्याहून दुप्पट. कधी वाटलं होतं ना तुला, हे जीवन असंच राहणार का, माझं नशीब कधी बदलणार? तर आज मी तुला सांगतो, ते क्षण आता संपलेत. आता नव्या भाग्याचं पर्व आज सुरू झालंय. स्वामी म्हणतात, आज मी तुझ्या घरात दार उघडले. त्या दारातून आता फक्त चांगल्या बातम्या, फक्त चांगली माणसं, फक्त चांगल्या संधी आणि अशा एकामागोमाग येतील. आता त्या रकमेचा उपयोग तू फक्त स्वतःपुरता करणार नाहीस, तू तुझ्या आईवडिलांसाठी करशील, तू तुझ्या मुलांच्या शिक्षणासाठी करशील, तू एखाद्या गरजूच्या मदतीसाठी करशील. स्वामी म्हणतात, ज्या पैशात माझा आशीर्वाद आहे, तो पैसा कधी संपत नाही, तो वाढतच राहतो. तुला वाचवतो, तुला उभारतो आणि तुला मोठं करतो. तुला वाटत असेल, हे खरंच माझ्यासोबत घडेल का? तर हो, जर तू हे ऐकतोयस तर हे तुला सांगितलं जातंय, कारण हीच वेळ आहे तुझ्या उन्नताची. स्वामी म्हणतात, मी तुला उभं करते पुन्हा नव्याने, पुन्हा पूर्ण शक्तीने. आज तुझं जीवन बदलणार आहे. एक छोटासा चमत्कार घडणार आहे. कुठून तरी अशी रक्कम येईल जी तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. आज सकाळपासून जे काही अडथळे होते ते सगळे बाजूला सारले गेले आहेत. आज फक्त तुझ्या उन्नतीचा दिवस आहे. आजचा दिवस लक्षात ठेव, हा तुझ्या जीवनाचा सुवर्ण क्षण आहे. स्वामी सांगतात, पैसा येईल, शांती येईल आणि तुझ्या आयुष्यात एक नवं चैतन्य भरून राहील. इतकं काही गमावलं होतंस तू, कधी स्वतःवरचा विश्वास, कधी आयुष्याचं गणित चुकलं, पण आजपासून ते सगळं सावरायला सुरुवात होईल. स्वामी सांगतात, तू जे गमावलं होतंस ते तुला परत देणं ही माझी जबाबदारी आहे. हे पैसे म्हणजे तुझ्या प्रयत्नाचं फळ आहे, तुझ्या मनातील निस्वार्थ श्रद्धा आहे. तू कधी कोणाला त्रास दिला नाहीस, कधी कोणाच्या वाटेला गेला नाहीस. हेच तुझं पुण्य आज तुला परत मिळते. स्वामी म्हणतात, मी तुझा हात धरलाय, आता तू पडणार नाहीस, तू उंच पडणार आणि कायम उंचच राहणार. आज तुझ्या आयुष्यात अशी वेळ आली आहे जी तुला नवा आकार देईल, तुझं व्यक्तिमत्व उजळवेल, तुझ्या घरात हसरे चेहरे परत येतील. त्या पैशाने तू फक्त गोष्टी विकत घेणार नाहीस, तू माणसाची मने जिंकणार आहेस. तू नव्याने घर उभारशील, मुलांच्या डोळ्यातली स्वप्न पूर्ण करशील. स्वामी म्हणतात, पैसा जेव्हा माझ्या आशीर्वादाने येतो तेव्हा तो संपत्ती होतो. वाईट पैसा नेहमी जातो, पण आशीर्वादाचा पैसा आयुष्य बदलतो. आजपासून कोणतीही अडचण तुला मागं खेचू शकणार नाही, कारण आजपासून तुझ्या मागे स्वामींचा आशीर्वाद उभा आहे. स्वामी म्हणतात, तुझं नशीब मी स्वतः लिहिलंय. आता त्या भरभराट पर्व सुरू झालं आहे. आजच्या दिवसाला विसरू नकोस, कारण आजचा दिवस चमत्काराचा आहे. आज तू फक्त विश्वास ठेव आणि जो काही बदल घडेल त्याला नम्रपणे स्वीकार. स्वामींनी तुझ्यासाठी पथदर्शक दिवा पेटवलाय, तुझ्या आयुष्याचा अंधार संपवायला. स्वामींनी तुला जेवढं दिलंय त्यात तू दुसऱ्यांचाही वाटा पाहिजे तितका भरून काढशील. हे स्वामींना अभिप्रेत आहे. शेवटी फक्त एवढंच. स्वामी म्हणतात, आज तुला मी इतकं देणार आहे की तुला स्वतःलाही विश्वास बसणार नाही, पण ते खरं असेल, कारण मी तुला निवडलंय. तुझ्या आयुष्यात कित्येक वेळा धोका, अपयश आणि फसवणूक आली, पण तू थांबलास का नाही? तू लढलास नाही आणि अजून म्हणून आज स्वामींनी तुझ्या घरी धनसंपत्ती पाठवण्याचा निर्धार केला आहे. स्वामी म्हणतात, तू जेव्हा हताश झालास तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा होतो. आता वेळ आली आहे माझा आशीर्वाद प्रत्यक्ष तुझ्या डोळ्यासमोर उतरवायची.
आज घरात फक्त पैशांचं आगमन होणार नाही, तर नवा आत्मविश्वास, संधी, सकारात्मक ऊर्जा आणि स्थिरता यांचंही आगमन होईल. स्वामी म्हणतात, जेव्हा पैसा येतो तेव्हा अहंकार नको, कारण मी दिलेलं मी कधीही परत घेऊ शकतो. पण मी दिलं हे तू योग्य वापरलं तर मी तुला अजून देईन. हे पैसे तुला केवळ ऐशो आरामासाठी नाहीत, तर तुझ्या कष्टांना न्याय मिळवून देण्यासाठी आहेत. तुझं स्वप्न, तुझं घर, तुझं कुटुंब, तुझं भविष्य हे सगळं आता नव्याने फुलणार आहे. तू जे गमावलंस ते सर्व परत मिळेल, दुप्पट चौपट होऊन. स्वामी म्हणतात, माझ्या भक्ताचा पत्ता मी कधीही विसरत नाही. तू जिथेही असशील, तुझ्या घरी माझा आशीर्वाद वेळेवर पोहोचतो. आजपासून प्रत्येक दिवस तुला एक नव्या दिशेने घेऊन जाईल. तुझ्या घरात शांतता असेल, आनंद असेल, हसरा आवाज असेल आणि भरपूर पैसा असेल, जो तुला कधी संपणार नाही. स्वामी म्हणतात, हा पैसा फक्त बँकेत ठेवण्याचा नाही, हा पैसा तुझ्या मनाला सुख देणार आहे. हे धन तुझ्या जीवनात दिव्य परिवर्तन घडवून आणणार आहे. आजचा दिवस तुझ्या जीवनातील सुवर्ण पर्वाची सुरुवात आहे. पुढील दिवस प्रत्येक क्षणाला तुला सांगता राहील, स्वामी आले आणि सगळं बदलून गेलं. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुझ्या घरात मोठी रक्कम येईल, पण फक्त पैसा येणं म्हणजेच संपन्नता नाही. संपन्नता म्हणजे मनाची शांती, परिवारातील एकता आणि जीवनातील समाधान. स्वामींचा आशीर्वाद तुझ्या मनाला देखील खूप मोठा आनंद देईल, कारण जेव्हा मन शांत असतं तेव्हा मनुष्य खऱ्या अर्थाने श्रीमंत होतो. तू जेव्हा पैसे कमावला आणि तेव्हा त्याचा उपयोग करून स्वतःच्या आयुष्याला नव्या उंचीवर नेशील. पैसा आला तरी तो फक्त खर्च करण्यासाठी नाही, तो परिवारासाठी, समाजासाठी आणि गरजू लोकांसाठी दान म्हणून देखील वापरायचा आहे. जर तू दिलास तर तो पैसा आणखी वाढेल आणि तुझ्यावर आयुष्यात भरभराट आणेल. आजच्या दिवशी स्वामीने तुला नवी उमेद दिली आहे. ही उमेद तू आपल्या अंतःकरणात जपली पाहिजे, कारण अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही. तू या पैशाला सदुपयोग कर, तुझ्या कुटुंबाला, तुझ्या जीवनाला सुखी कर. आज तुझ्या घरात येणारी रक्कम तुला फक्त आर्थिक समाधान देणार नाही, तर जीवनातील नवे स्वप्न पुरे करेल. हे धन तुझ्या आयुष्यातील अंधार मिटवेल, तुला नवीन प्रकाश दाखवेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामींचा आशीर्वाद असेल तर कोणतीही अडचण तुझ्या वाटेत थांबू शकत नाही. आजचा दिवस हा तुझ्या जीवनाचा नवा अध्याय आहे, जो आनंद, संपत्ती आणि यश घेऊन येणार आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, विश्वास ठेव, मी तुझ्या सोबत आहे. भीती माणसाला अडथळा आणते, भीतीमुळे मन हलके राहत नाही. स्वामींना विश्वास ठेव, भीतीचा अंधार नष्ट होईल. भीती सोडून दे, कारण भीती नसेलच तर मन खरंच सुख आणि समृद्धीचा स्वीकार करू शकतं. आज तुझ्या घरात येणाऱ्या पैशांसोबत तुला नवीन संधी मिळतील. या संधींना पकडून तुझं जीवन बदलेल. तू फक्त एक पाऊल पुढे टाक, मी तुझ्या मागे उभा आहे. तू कधीच एकटा नाहीस. पैसे येण्याची खात्री या आधीच झाली आहे, पण त्याचा उपयोग, योग्य वापरही महत्त्वाचा आहे. पैशाचा सदुपयोग कर, त्याने जीवनात समृद्धी आण. या पैशाने तुझ्या घरातील भरण पूरक होईल, तुझ्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण होतील आणि तुझ्या आयुष्यात स्थिरता येईल. जसं पाऊल जमिनीतून प्रवास करतो, तसंच हा पैसा तुझ्या जीवनाला नवीन ऊर्जा देईल. आजचा दिवस तुझ्यासाठी नवा सुरू आहे, जो सुख, शांती आणि यशाने भरलेला असेल. विश्वास ठेवा, माझा आशीर्वाद सदैव तुमच्या बरोबर आहे. तू जेव्हा पैशाला मनापासून स्वीकारशील, तेव्हा तुझ्या आयुष्यात नवनवीन चमत्कार घडतील. स्वामी समर्थ म्हणतात, हा तुझ्या घरात येणारी मोठी रक्कम फक्त आर्थिक वाढीसाठी नाही, हे तुझ्या मनातील भीती, शंका आणि चिंता दूर करण्यासाठी आहे. जेव्हा मन स्वच्छ आणि शांत असतं, तेव्हाच तो पैसा खऱ्या अर्थाने फळ देतो. स्वामींच्या आशीर्वादाने येणारी ही संपत्ती तुला केवळ धनशाळा बनवणार नाही, तर मनशांती आणि आत्मविश्वास देणारी ठरेल. जेव्हा तू आपल्या कष्टांवर विश्वास ठेवतोस आणि मनाने धैर्य धरतोस, तेव्हा संसारातल्या प्रत्येक अडचणीवर मात होतो. आज स्वामी तुला, तुझ्या मनाला नव्या उमेदीने भरणार आहेत. या पैशामुळे तुझ्या जीवनात फक्त सुविधा नाही, तर नवा उत्साह आणि प्रेरणा देखील येणार आहे, ज्यामुळे तू यशाच्या शिखरावर चढशील. हे धन फक्त तुझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाही,
तर तू समाजासाठी गरजूंना मदत करण्यासाठी देखील वापरशील. स्वामींच्या शिकवणीनुसार संपत्तीचा खरा उपयोग म्हणजे दान धर्म आणि दुसऱ्यांच्या सुखासाठी काम करणे. तुझ्या उदारतेमुळे तुझं घर आणखी उजळेल, तुझ्या कुटुंबात प्रेम आणि स्नेह वाढेल. पैसा हा फक्त वस्तू नाही, तो एक ऊर्जा आहे जी तुझ्या विचारांशी जुळून घेतली पाहिजे. तुझ्या मनात जर नकारात्मकता असेल तर पैसा नष्ट होऊ शकतो, पण जर तू तो मनापासून स्वीकारून योग्य मार्गाने वापरशील तर तो तुझ्यासाठी आणि तुझ्या परिवारासाठी अक्षय संपत्ती ठरेल. स्वप्न पाहण्यास कधीही उशीर नको करूस. आजच्या दिवशी जे स्वप्न तू पाहतोस त्याला सत्यात उतरवण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे. फक्त मनाने धैर्य धर, विश्वास ठेव आणि मेहनत कर. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामींच्या आशीर्वादामुळे हे धन तुझ्या जीवनात स्थिरता, समाधान आणि आनंद घेऊन येईल. पैशामुळे तुझ्या घरात फक्त आर्थिक समृद्धीचं नाही तर एक नवीन ऊर्जा, एक नवा उत्साह देखील जागृत होईल. तुझ्या मनातील भीती, शंका आणि अडचणी यांना आता मागे सारण्याची वेळ आली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, विश्वास ठेव आणि मेहनत कर, आणि कारण यश तुझ्या मार्गावर आहे. स्वामी समर्थांचे आशीर्वाद हे केवळ भौतिक संपत्तीपुरते मर्यादित नसून तुझ्या अंतर्मनाला एक नवीन दिशा देतात. जेव्हा तुझ्या मनात नकारात्मक विचार नष्ट होतील तेव्हा तू अधिक धैर्याने आणि आत्मविश्वासाने पुढे जाईलीस. आणि त्यामुळे स्वामी म्हणतात, मन स्वच्छ ठेवा, कारण मनातल्या विचारांनीच आपली दुनिया तयार होते. आजच्या या पैशामुळे तू फक्त आर्थिक संकटातून बाहेर येणार नाहीस, तर आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवू शकशील. स्वामींचा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक निर्णयात तुला योग्य मार्गदर्शन देईल, ज्यामुळे तुझे प्रत्येक प्रयत्न फलदायी होतील. स्वामी समर्थांनी शिकवले आहे की संपत्तीचा खरा उपयोग म्हणजे तिचा योग्य वापर करणे आणि त्यातून समाजाला, कुटुंबाला आणि गरजू लोकांना मदत करणे. पैशाला नातेवाईकांसाठी, मित्रांसाठी आणि समाजासाठी एक उपकार समज. स्वामी म्हणतात, जर तू दिलेलं दिलंस तर मी तुला अधिक देईन. दिल्याने मन हलकं होते आणि तुझ्या घरात प्रेम आणि समाधान वाढते. पैशाचा योग्य वापर केल्याने तुझं घर समृद्ध होईल आणि तू खरी सुखशांती अनुभवशील. पैसा केवळ एक साधन नाही, त्यामुळे ज्याने तू तुझ्या स्वप्नांना पूर्ण करू शकतोस, पण तेव्हा तो साधन प्रभावी ठरेल जेव्हा तू त्याचा सदुपयोग करशील. मनात सदैव सकारात्मक विचार ठेव आणि पैशाचा उपयोग विवेकाने कर. स्वामींचा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक पावलाला साथ देईल आणि तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षाला मात मिळेल. तुझ्या मेहनतीला आता फळ मिळणार आहे आणि हे फळ तुझ्या जीवनाला नवं चैतन्य देईल. शेवटी स्वामी समर्थ म्हणतात, तू कधीही एकटा नाहीस. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे. विश्वास ठेव आणि मनापासून प्रयत्न करत राहा. जे स्वप्न तू पाहतोस ते नक्कीच पूर्ण होतील. आजचा दिवस तुझ्या जीवनातील नवा अध्याय सुरू करतो आहे, ज्यात समृद्धी, आनंद आणि यश भरभरून येणार आहे. हे पैशाचे आगमन फक्त एक प्रारंभ आहे, जीवनातील मोठ्या चमत्काराची गुडकी. तू तयार होतस त्यामुळे, कारण स्वामी समर्थ तुझ्यासाठी मोठी रक्कम, चमत्कार घेऊन येणार आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने मिळालेली ही रक्कम तुझ्या जीवनात एक नवीन ऊर्जा निर्माण करेल, जी तुला प्रत्येक अडचण पार करण्याची ताकद देईल. आर्थिक उन्नतीमुळे तुझे मन हलकं होईल आणि तू तुमच्या कुटुंबासमवेत सुखी, समृद्ध जीवन जगू शकलेस. स्वामी समर्थ म्हणतात, पैशामुळे तुझ्या आयुष्यात येणाऱ्या संधी आणि नव्या मार्गाची दारे उघडतील. जेव्हा मनाचा विश्वास दृढ असेल तेव्हा जगातील कोणतीही अडचण तुझ्या वाटेत येऊ शकणार नाही. तुझ्या मेहनतीला आणि इमानदारीला आता यश मिळणार आहे. या संपत्तीच्या मदतीने तू केवळ स्वतःचा भला करणार नाहीस, तर समाजातील गरजू लोकांसाठी देखील काहीतरी विशेष करण्याची ताकद मिळेल. स्वामींच्या आशीर्वादामुळे तुझं जीवन नवे अर्थ आणि नवीन दिशा घेईल. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं आहे की संपत्ती हा एक नैसर्गिक भाग आहे, पण तिचा योग्य उपयोग करणेच खरा धर्म आहे. जर तू येणाऱ्या पैशाचा उपयोग फक्त स्वतःसाठी आणि फिजूल खर्चातील करशील तर ही संपत्ती फार काळ टिकणार नाही. पण जर तू ती रक्कम कुटुंबासाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी वापरशील तर ती धनशाळा तुझ्या आणि तुझ्या नंतरच्या पिढ्यांसाठी कायमस्वरूपी संपत्ती बनून राहील. स्वामी म्हणतात, दान करणे हे देवाला आनंद देण्यासारखे आहे.
स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षेत्राला छायादार आणि समृद्ध बनवतील. पैशाच्या मदतीने तुझ्या व्यवसायाला, शिक्षणाला आणि आरोग्याला चालना मिळेल. यामुळे तुझे जीवन अधिक सुव्यवस्थित, सुखी आणि आनंदी समृद्धी होईल. स्वामींच्या आशीर्वादामुळे तुझ्या कुटुंबात प्रत्येक सौख्य आणि समजूतदारपणा वाढेल. तू स्वतःला आणि तुझ्या प्रियजनांना अधिक चांगले जीवन देण्यासाठी सज्ज होशील. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनात नेहमी विश्वास ठेवा, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. तू जे जे स्वप्न पाहतोस ते नक्कीच पूर्ण होतील. जेव्हा तू मेहनत करशील, मनाने शांत ठेवशील आणि स्वामींचा आशीर्वाद स्वीकारशील, तेव्हा तुझ्या आयुष्यात अपूर्व चमत्कार घडतील. आजचा दिवस तुझ्यासाठी नवीन प्रारंभ आहे आणि स्वामी समर्थ तुझ्या जीवनात सुख, शांती आणि संपत्तीचा सागर घेऊन येत आहेत. त्यामुळे तुझ्या मनात उत्साह ठेवा आणि पुढे मोठ्या विश्वासाने पावले टाका. प्रत्येक मनुष्याला जीवनात अडचणी येतात, पण तेव्हा आपण स्वामी समर्थांच्या आशीर्वादावर विश्वास ठेवतो, तेव्हा त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपण तयार होतो. ही रक्कम तुझ्या कष्टांचे फळ असून ती तुझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी एक मोठा आधार बनेल. स्वामी म्हणतात, भीतीला बाजूला ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी तुझ्या सोबत आहे. पैशाचा प्रभाव येणे म्हणजे तुझ्या आयुष्यात नवी संधी आणि नवीन उत्साह येणे. जेव्हा मनामध्ये नवा आत्मविश्वास निर्माण होतो, तेव्हा तू आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतोस. पैशाचा योग्य वापर करणे फार महत्त्वाचे आहे, कारण तोच तुझ्या आयुष्यात स्थिरता आणतो. स्वामींच्या आशीर्वादामुळे तुझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल, ज्यामुळे तुझे जीवन अधिक सुंदर आणि आनंदी बनेल. संपत्तीचा खरा उपयोग म्हणजे तिचा सदुपयोग करणे. तुझ्या घरात जेव्हा पैसा येईल, तेव्हा तो केवळ स्वतःसाठी नाही, तर गरजू लोकांसाठी देखील वापरला पाहिजे. दान धर्म केल्याने मनाला शांती मिळते आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादांची प्राप्ती होते. पैशाचा योग्य उपयोग करून तू फक्त आपल्या कुटुंबाचा भला करणार नाहीस, तर समाजातही आपले स्थान मजबूत करशील. स्वामी म्हणतात, ज्याने दिलं त्याला अधिक मिळतं. स्वामी समर्थ म्हणतात, पैसा हा एक ऊर्जा आहे, याला योग्य दिशेने वापरायचं असतं. जर तू त्या पैशाला मनापासून स्वीकारशील आणि उपयोगी कामासाठी वापरशील, तर तो तुला अनंत समृद्धी देईल. तुझ्या मनातील नकारात्मकता दूर होईल आणि तू आत्मविश्वासाने भरलेलास. त्यामुळे स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या जीवनात प्रत्येक अडथळा सहज निघून जाईल. मेहनत आणि विश्वासाने तू निश्चित यशस्वी होशील. तू कधीही एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. तू मनापासून प्रयत्न कर आणि माझ्या आशीर्वादावर विश्वास ठेव. जे स्वप्न तू पाहतोयस ते नक्कीच पूर्ण होतील. तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश येईल आणि तुझं जीवन सुख समृद्धीने भरून जाईल. आजचा दिवस तुझ्यासाठी नवा अध्याय सुरू करणार आहे, ज्यामध्ये स्वामी समर्थांचा आशीर्वाद आणि तुझा विश्वास तुझं यश निश्चित करतील. जेव्हा तुझ्या घरात मोठी रक्कम येते, तेव्हा ती फक्त नाण्यांची गोष्ट नसून ती तुझ्या मेहनतीची, श्रद्धेची आणि स्वामींच्या कृपेची साक्ष असते. या पैशामुळे तुझ्या घरात एक नवा उत्साह आणि आनंद निर्माण होतो. तुझ्या मनात जेव्हा अर्थसंकल्पाबाबत चिंता असेल, तेव्हा हे धन तुझ्या मनाला शांतता आणि समाधान देते. स्वामी समर्थ म्हणतात, मन शांत ठेव, कारण मनाचे सामर्थ्यच तुझे खरे धन आहे. पैशामुळे तुझ्या घरात फक्त आर्थिक स्थिती सुधारत नाही, या तुझ्या कुटुंबातील प्रेम आणि विश्वास देखील घट्ट होतो. स्वामी समर्थ म्हणतात, पैसा येणे नशिबाचा भाग आहे, पण त्याचा योग्य वापर करणे हे आपल्या हातात आहे. जेव्हा तू या धनाचा उपयोग तुझ्या कुटुंबासाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि गरजू लोकांसाठी करशील, तेव्हा स्वामींचा आशीर्वाद तुझ्यावर आणखी वाढेल. स्वामींचा असा आशीर्वाद कुठल्याही आर्थिक संकटापासून तुझं रक्षण करतो आणि आयुष्यभर तुझं सहकार्य करतो. हे धन तुझ्या जीवनाला स्थिरता, समृद्धी आणि आनंद देते, ज्यामुळे तू मनापासून पुढे वाढू शकतोस. पैशाला हाताळण्याची कला शिकणे फार महत्त्वाचे आहे. जेव्हा तू प्रत्येक खर्च विचारपूर्वक करशील आणि फालतू खर्च टाळशील, तेव्हा तुझ्या धनाचा योग्य वापर होईल. स्वामींच्या आशीर्वादामुळे तू योग्य वेळी योग्य निर्णय घेणार आहेस. ही संपत्ती तुला नव्या संधीच्या दरवाजे उघडून देईल, जिथे तू आपल्या व्यवसायाला किंवा करिअरला नव्या उंचीवर घेऊन जाशील. स्वामी समर्थ म्हणतात, धनाचा योग्य वापर केल्यास तो तुझ्या जीवनाचा पाया होतो. स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार पैशाने तुझ्या मनातील भीती नष्ट होते आणि तुला आत्मविश्वास मिळतो. जेव्हा तू स्वामींच्या आशीर्वादावर श्रद्धा ठेवतोस,
किंवा जीवनातील प्रत्येक अडथळा सोपा वाटतो. पैशामुळे तुझ्या जीवनात फक्त सुखशांतीच नाही, तर तू समाजातही आदर आणि सन्मान मिळवू शकतोस. स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. त्यामुळे कधीच हार मानू नकोस. तू जे काही करत आहेस त्यात मनापासून श्रद्धा ठेव आणि कधीच आशा सोडू नकोस. या पैशामुळे तुझं जीवन नक्कीच बदलणार आहे आणि तू एक आनंदी, समृद्धी आणि व्यक्ती होणार आहेस. माझा आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहे. म्हणून मन मोकळं कर आणि आनंदाने पुढे वाटचाल कर. तुझ्या यशाच्या प्रत्येक क्षणाला मी तुझ्यासोबत आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने मिळालेलं हे धन तुझ्या कष्टांचे फळ असून त्याचा योग्य उपयोग करून तू केवळ स्वतःच्या आयुष्याचा उजेड वाढवत नाहीस, तर आपल्या कुटुंबाचंही आयुष्य सावरतोस. पैशाच्या मदतीने तुझ्या घरात असलेली आर्थिक तंगी दूर होईल आणि सर्व स्वप्नांना एक सुरक्षित आणि आनंदी जीवन जगता येईल. स्वामी समर्थ म्हणतात, धनाचा योग्य वापर केल्याने मनाला शांती मिळते आणि घरात सुख नांदतं. पैशाच्या वाढीमुळे तुझ्या मनात आत्मविश्वास आणि समाधान वाढेल. जेव्हा मन शांत आणि समाधान असते तेव्हा तुला कोणत्याही परिस्थितीत टिकून राहण्याची ताकद मिळते. हा आत्मविश्वास तुझ्या सर्व कामांमध्ये यशस्वी होण्यासाठी मदत करतो. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या जीवनात नव्या संधी उघडतात, ज्यामुळे तू प्रत्येक अडचण सहजपणे पार करू शकतोस. यशस्वी होण्यासाठी पैशापेक्षा अधिक आवश्यक आहे ती म्हणजे मनाची शांती आणि श्रद्धा. पैशाचा वापर करताना सदैव लक्षात ठेव की हा पैसा तुझ्यासाठी आणि इतरांसाठी आशीर्वाद आहे. पैशाचा योग्य वापर करणे म्हणजे दानधर्म करणे आणि गरजू लोकांची मदत करणं. या कृतीमुळे तुझ्या जीवनात समृद्धी आणि सौख्य येईल. जेव्हा तू पैशाचा योग्य उपयोग करशील तेव्हा स्वामी समर्थ तुझ्या यशासाठी मार्गदर्शन करतील आणि तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळेल. दानधर्माने वाढते मनाची शांती, हे स्वामींचं अवचलित विधान आहे. आर्थिक स्थिरता म्हणजे केवळ संपत्ती नाही, तर तुझ्या जीवनात एक चांगली वृत्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणं होय. पैशामुळे तुझ्या जीवनात आनंद, प्रेम आणि कुटुंबातील एकात्मता वाढते. जेव्हा तू धनावर नियंत्रण ठेवशील आणि त्याचा सदुपयोग करशील तेव्हा तुझ्या मनातील भीती आणि चिंता दूर होतील. स्वामी समर्थांनी शिकवलं आहे की तू जितका देतोस तितका तुला अधिक मिळतो आणि त्या संधीचाच तुझ्या जीवनाला सखोल अनुभव होईल. विश्वास ठेवा, मेहनत करा आणि पैशाचा योग्य उपयोग करा. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे. तुझ्या जीवनात येणारी ही संपत्ती तुझ्या स्वप्नांना नवे पंख देईल आणि तू एक यशस्वी, आनंदी आणि समृद्ध व्यक्ती बनशील. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या घरात नक्कीच सुख, शांती आणि भरभराट येईल. तुझं जीवन नवनवीन आशा आणि आनंदाने भरून जाईल. पैशामुळे जेव्हा आपण शहानिशा करत असतो तेव्हा आपल्याला भविष्याचा विचार करायला भाग पाडतो. स्वामी समर्थ म्हणतात, धन केवळ खर्च करण्यासाठी नाही, तर ते जपून ठेवण्याचं आणि वाढवण्याचंही साधन आहे. तुझ्या या संपत्तीच्या प्रभावामुळे तुझ्या जीवनात स्थिरता येईल आणि तू आनंदी राहशील. स्वामी समर्थांनी हे देखील सांगितलं आहे की पैशाची वाढ ही तुझ्या मनाच्या शांतीवर आणि तुझ्या सद्गुणांवर अवलंबून असते. जेव्हा तू धनावर आसक्त न राहता त्याचा उपयोग करून इतरांची मदत करतोस तेव्हा स्वामी समर्थ तुझ्या जीवनात अनंत सुख आणि समृद्धी आणतील. या पैशाच्या मदतीने तू शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कार्यांमध्ये गुंतवणूक करू शकतोस. तुझ्या या स्वभावामुळे तुझं मन आनंदाने भरून येईल आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुझं जीवन आनंदी होईल. स्वामी समर्थ म्हणतात, पैसा हा ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा तुझ्या आयुष्यात सुख शांती आणते, जर ती योग्य दिशेने वापरली गेली तर. तुझ्या घरात येणारी ही संपत्ती तुझ्या आत्मविश्वासाला वाढवेल आणि तुला नव्या संधीच्या शोधात नेईल. जेव्हा तू पैशाचा योग्य वापर करशील तेव्हा तुझ्या आयुष्यात संकट येणं कमी होईल आणि तुझा विकास होईल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या जीवनात नवा योजनाची सुरुवात होईल, यामुळे तू आपल्या जीवनात नवनवीन प्रगती साधशील. स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेतले तर पैशाच्या या प्रभावाचा तुझ्या मनावर चांगला परिणाम होतो. पैशामुळे फक्त भौतिक सुख नाही, या तुझ्या जीवनात मानसिक शांती, आत्मसंतोष आणि आनंद देखील वाढतो. जेव्हा तू स्वामी समर्थांच्या शिकवणीप्रमाणे मन मोकळं ठेवतोस आणि विश्वास ठेवतोस तेव्हा तुझ्या आयुष्यात चमत्कार घडतात. स्वामी समर्थ म्हणतात, मी सदैव तुझ्या सोबत आहे, फक्त तुझं मन माझ्याकडे ठेव.
स्वामी समर्थ म्हणतात, स्वप्न पाहण्यास कधीच थांबू नकोस, कारण ते स्वप्नच तुला पुढे नेतात. आज तुझ्या घरात येणारी ही मोठी रक्कम फक्त सुरुवात आहे. तिचा योग्य वापर करून तुझ्या आयुष्यात भरभराट आण. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे. तू विश्वास ठेव, मेहनत कर आणि चांगले निर्णय घे. तुझं जीवन यशस्वी आणि आनंदी होईल. पैशाच्या संधीचा उपयोग योग्य करून तू गरिबी, गरजू आणि अडचणीत असलेल्या लोकांना मदत करू शकतोस. स्वामी समर्थांची शिकवण आहे की जे देतात ते अधिक मिळवतात. त्यामुळे दान आणि मदतीचे कार्य केल्याने तुझ्या आयुष्यात अजूनही मोठा आशीर्वाद येतो. पैशाचा सदुपयोग केल्याने तुझ्या मनाला समाधान मिळेल आणि घरात सुख शांती नांदेल. आर्थिक समृद्धी ही केवळ भाग्याची गोष्ट नाही, तर ती तुझ्या कर्माचा आणि श्रद्धेचा परिणाम आहे. जेव्हा तू मेहनत करतोस, योग्य मार्गदर्शन घेतोस आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादावर पूर्ण विश्वास ठेवतोस, तेव्हा ही संपत्ती कायमस्वरूपी तुझ्या आयुष्यात राहते. पैशामुळे तुझं कुटुंब सुरक्षित होतं आणि भविष्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा तयार होते, ज्यामुळे तुझं मन विश्वासाने भरून येतं आणि पुढच्या आव्हानासाठी तयार राहतं. पैशाचा योग्य वापर करणं हे तुझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. जेव्हा तू संपत्ती योग्य प्रकारे गुंतवतोस, शिक्षणाला प्राधान्य देतोस आणि आरोग्याची काळजी घेतोस, तेव्हा तुझ्या जीवनात समृद्धी येते. पैशामुळे तुझ्या घरात नवीन ऊर्जा आणि आनंदाचा संचार होतो. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या जीवनात सुख शांती येते आणि तू प्रत्येक संकटाला सहजपणे सामोरे जातोस. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात मिळालेल्या पैशाचा आभार मानावा आणि त्याचा सदुपयोग करावा. पैशामुळे येणारा आनंद तात्पुरता असू शकतो, पण जेव्हा तू ते इतरांसाठी वापरतोस, तेव्हा तो आनंद कायमस्वरूपी होतो. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या घरात प्रेम, सौख्य आणि समृद्धी येते. त्यांचा आशीर्वाद घेऊन तू सदैव प्रगतीच्या मार्गावर राहशील आणि आयुष्यभर समृद्धी आणि सुख अनुभवशील. तू जे काही करत आहेस त्यात मन लावून मेहनत कर आणि माझ्या आशीर्वादावर विश्वास ठेव. पैशामुळे तुझ्या जीवनात नवे बदल होतील आणि तू प्रत्येक अडचण सहजपणे पार करू शकशील. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे, त्यामुळे तू हिंमत न हरवता पुढे चालत राहा. तुझं जीवन आनंदी आणि यशस्वी होईल. जीवनात पैशाच्या येणाऱ्या या मोठ्या रकमेचा अर्थ फक्त संपत्ती नसून ते एक फक्त जबाबदारी देखील आहे. तुझ्या कुटुंबाला आणि समाजाला योग्य मार्गदर्शन देणे आणि पैशाचा योग्य उपयोग करून इतरांच्या जीवनाला देखील बदल घडवून आणणे हे तुझं कर्तव्य आहे. पैशामुळे तुझ्या जीवनात येणाऱ्या या संधीचा उपयोग केवळ स्वतःसाठी न करता लोकांच्या सुखासाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी कर. स्वामी समर्थ म्हणतात, दान धर्मातच खरी समृद्धी आहे. त्यामुळे तुझ्या संपत्तीचा भाग सदैव दान धर्मासाठी राखून ठेव. स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुझ्या मनातील विश्वास आणि प्रेरणा देतात की जे काही तुझ्या हातात येत आहे ते तुझ्या कर्मामुळे आणि स्वामींच्या कृपेमुळे आहे. पैशाच्या या वाढीमुळे तू तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या भविष्यातील निर्धार मजबूत करू शकतोस आणि शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, व्यवसायासाठी किंवा नवीन संधी शोधण्यासाठी या पैशाचा उपयोग करून तू कुटुंबाला सुरक्षित आणि समृद्ध करू शकतोस. स्वामी समर्थ म्हणतात, श्रद्धा आणि श्रद्धा ही संपत्तीची खरी गुरुकिल्ली आहे. स्वामी समर्थ यांचा शिकवण आहे की पैशाचा उपयोग करताना मनाला नेहमी शांती आणि समाधान वाटायला हवे. धनावर तृष्णा नसावी, तर ते फक्त आयुष्य सुलभ करण्याचं साधन समजावं. पैशाच्या मोहात अडकू नकोस, कारण ते तुझं मन अशांत करू शकतं. स्वामी समर्थ म्हणतात, मन शुद्ध ठेवा, जीवन सुखी होईल. पैशाचा योग्य वापर करून तू आपल्या घरात सुख आणि सौख्य वाढवू शकतोस आणि संकट येत असतानाही मन स्थिर ठेवू शकतोस. तुझ्या मनातील कोणत्याही इच्छा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हा खेळ खूप अनुकूल आहे. जेव्हा तू मनापासून मेहनत करशील, स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवशील आणि आपल्या पैशाचा योग्य उपयोग करशील, तेव्हा जीवनात नक्कीच मोठी प्रगती होईल. या संपत्तीचा उपयोग तू तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी करशील तर जीवनात नवे उजाडलेले दालन उघडतील. स्वामी समर्थ म्हणतात, विश्वास ठेव, धैर्य ठेव, यश तुझ्या पावलांना येईल. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्या आयुष्यात नित्य नवनवीन सुख आणि समृद्धी घेऊन येतात. पैशामुळे तुझ्या घरात भरभराट येते, पण स्वामी समर्थ म्हणतात
की खरी संपत्ती ती आहे जी मनाला समाधान देते. म्हणून प्रत्येक क्षण तुझं मन प्रफुल्लित ठेव. आपल्या श्रद्धा न भंग करू दे. न तुझ्या घरात येणारी ही संपत्ती तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या आयुष्यात नवनवीन आनंद आणि समाधान घेऊन येईल. स्वामी समर्थ म्हणतात, तू सदैव माझ्यावर विश्वास ठेव आणि माझ्या आशीर्वादाने तुझं जीवन सुवर्णमय होईल. जेव्हा मोठा पैसा येतो तेव्हा मन हळूवार होते, लालसा वाढते आणि काही वेळा गैरवर्तन होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे स्वामी समर्थ सांगतात की या पैशाला तुझ्या मनाच्या शांतीसाठी एक माध्यम बनव, न की त्या लालसेचा स्रोत. मन शांत ठेवणे, दानधर्म करणे आणि कष्टाने कमावलेल्या पैशाचा योग्य वापर करणे हेच खरे यश आहे. तुला समजून घ्यावे लागेल की या पैशाचा वापर तुझ्या कुटुंबाच्या भल्यासाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी होणे आवश्यक आहे. स्वामी समर्थ म्हणतात की शिकलेले धन आणि योग्य वापर केलेला पैसा घरात सातत्याने सुख आणि समृद्धी आणतो. यामुळे या संपत्तीचा उपयोग केवळ तात्पुरत्या सुखासाठी न करता दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी करा. हळूहळू गुंतवणूक करणे, बचत करणे आणि आवश्यक असले तर इतरांच्या मदतीसाठी दान करणे हे तुझ्या जीवनाचा भाग बनव. स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुझ्या जीवनात, तुझ्या मनात धैर्य आणि आत्मविश्वास भरतात की तुझ्या प्रत्येक निर्णयावर शांतीने विचार करशील. त्या निर्णयामुळे तुझ्या जीवनात स्थिरता येईल. मोठ्या रकमेचा तुझ्या मनावर असलेला प्रभाव आणि तुझ्या कुटुंबाच्या सुखावर होणारा परिणाम हे लक्षात घेऊन तुझ्या पैशाचा वापर असा कर की तो तुला मानसिक समाधान देईल. पैशामुळे तुझं मन हलकं होईल आणि तुझ्या आयुष्यात नवा उत्साह निर्माण होईल. प्रत्येक वेळी मनाला शांत ठेव आणि प्रत्येक कुटुंबाला तटस्थपणे सामोरे जा. पैशाची येणारी रक्कम तुझ्या जीवनातील एक नवीन अध्याय घडणार आहे आणि ज्यात स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी चांगलं करू शकशील. जेव्हा तू आपल्या मेहनतीनं आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादानं, स्वामी समर्थांनी विश्वास ठेवशील, तेव्हा तू प्रत्येक संकट सहज पार होईल. या संपत्तीचा योग्य उपयोग करून तुझं जीवन भरभराटीचं होईल आणि तुझ्या कुटुंबात आनंद आणि प्रेम नांदेल. स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुला सदैव मार्गदर्शन करतील आणि तू जे काही स्वप्न पाहतोस ते पूर्ण होण्याच्या दिशेने चालशील. पैशाचा या प्रवाह तू आशीर्वाद मान आणि त्याचा योग्य उपयोग कर. जीवनात येणाऱ्या या सुवर्ण संधीचा मनापासून स्वीकार कर, मेहनत कर आणि आपल्या प्रयत्नांना, स्वप्नांना सत्यात उतरव. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे. तुझं मन माझ्याकडे ठेवा आणि यश तुझ्या पावलांना नक्कीच भेटेल. पैशाची वाट झाली की तुम्हाला त्या व्यतिरिक्त फायदा घेण्यापेक्षा त्याचा विचारपूर्वक वापर करणं चांगलं. मनात संयम ठेवा आणि पैशाला सन्मानाने वागवा. त्याचा योग्य उपयोग केल्यासच तो तुझ्या आयुष्यात भरभराट घेऊन येईल. स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुला सातत्य आणि चिकाटीची शिकवण देतात. मोठी संपत्ती आली आहे म्हणून थोडक्यात समाधान मानू नकोस. त्याऐवजी या संपत्तीचा योग्य वापर करून नवीन सुरुवात कर. तुझ्या आयुष्यात अनेक संधी येणार आहे, पण त्या संधींना यशस्वी करण्यासाठी स्वामी समर्थांचे आशीर्वाद आणि तुझी मेहनत दोन्ही गरजेची आहे. तू मेहनत करत राहिलास तर धनाची वाढ आणि जीवनातील समृद्धी कायम राहील. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनात जे काही संकट आली आहे ती आता कमी होऊ लागतील, कारण पैशाच्या या भरपूर संधीमुळे तुझं मन आनंदी होईल. मन लक्षात ठेव, पैशाने संकट पूर्णपणे दूर होत नाहीत, ते तुझ्या मनाच्या दृढतेवर अवलंबून असतात. त्यामुळे मनाला शांत ठेव, चिंता कमी कर आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझा मार्ग उजळेल आणि जीवनाचा नवा प्रकाश येईल. स्वामी समर्थ यांचे म्हणणे आहे की जेव्हा घरात मोठी रक्कम येते तेव्हा तुझ्या जबाबदाऱ्या वाढतात. पैशाचा वापर फक्त तुझ्या गरजांसाठी न करता समाजासाठी, गरजूंना मदत करण्यासाठी, शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी करणे फार गरजेचे आहे. दानधर्म करणं, कुणाची मदत करणं आणि गरजू लोकांची सहानुभूती ठेवणं यामुळे तुझ्या आयुष्यात आणखी बरकत आणि भरभराट येईल. स्वामी समर्थ म्हणतात, दान हे फक्त सर्वात मोठे धन आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे काही काम करत आहेस त्यात मन लाव, श्रद्धा ठेव आणि माझ्या आशीर्वादावर विश्वास ठेवा. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या पैशाच्या या सुवर्ण संधीचा सदुपयोग करून तुझं जीवन समृद्ध कर. मला विश्वास आहे की तुझं भविष्य उज्ज्वल आणि आनंदाने भरलेलं असेल. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे. त्यामुळे तू मनपूर्वक प्रयत्न करत राहा आणि यश नक्कीच मिळेल. जिथे तू आपली आर्थिक स्थिती मजबूत करून पुढील काळासाठी योग्य नियोजन करू शकतोस. पैशाचा वापर करताना तुझा विचार जास्त काळ टिकणारा,
तुझ्या कुटुंबाला आणि समाजाला लाभ देणारा असावा, याकडे लक्ष दे. जेव्हा आपण धनाचा योग्य वापर करतो तेव्हा ते आपल्याला जीवनाला चांगले परिणाम घडवून आणते. स्वामी समर्थ म्हणतात, धन म्हणजे शक्ती, पण ती शक्ती शहाणपणाने वापरणे गरजेचे आहे. या संपत्तीच्या उपयोगासाठी तुझे विचार नेहमी सकारात्मक आणि ठराविक असावेत. स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुझ्या मनाला अशी शांती देतात की तू कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक करताना घाबरू नकोस. तुझ्या अंतःकरणाला ओळखून संयम आणि विचारपूर्वक निर्णय घे, जेणेकरून आर्थिक वाढ दीर्घकाळ टिकेल. स्वामी समर्थ म्हणतात, मनात श्रद्धा ठेव आणि पण निर्णय करताना विवेक वापरा. पैशाची खरी ताकद आहे बुद्धिमत्तेची वापरली तर जीवनात सुंदर आणि सुसंस्कृत बनते. तू या मोठ्या रकमेचा उपयोग केवळ वैयक्तिक गरजांसाठी न करता समाजासाठी, गरजूंना मदत करण्यासाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि गरिबांची सेवा करण्यासाठी कर. स्वामी समर्थ यांची शिकवण आहे की जेव्हा आपण दुसऱ्यांना मदत करतो तेव्हा देव आपल्याला दुहेरी आशीर्वाद देतो. दानधर्म हा संपत्तीचा खरा अर्थ आहे आणि यामुळे तुझं घर सुख शांतीने भरून येईल. या मार्गावर चालल्यास तुझ्या जीवनात अपार समृद्धी येईल आणि तू सर्वांमध्ये आदराने ओळखशील जाशील. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या मनाला नवीन ऊर्जा आणि नवे स्वप्न देतात. ही रक्कम येताच तुझ्या आयुष्यात काही नवीन संधी उडतील. त्यांना तुला वैयक्तिक आणि आर्थिक दोन्हीही दृष्ट्या अधिक सक्षम बनवतील. स्वामी समर्थ म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेव आणि जगाच्या कोणत्याही संकटाला तू सहज पार करशील. मेहनत, श्रद्धा आणि धैर्य यांचा संगम करत राहा, कारण तेच तुझं जीवन समृद्ध करणारे तत्व आहे. स्वामी समर्थ म्हणतात, या पैशाचा उपयोग करताना आपल्या मनाला शांती देणारा मार्ग निवड. धन तुझ्या जीवनाचा एक भाग आहे, पण त्याच्या मागे लागून मनाला त्रास देऊ नकोस. त्याचं महत्त्व ओळखा आणि ज्या लोकांना मदतीची गरज आहे त्यांना हात पुढे करा. तुझ्या या आशीर्वादामुळे तुझं घर सुख, समृद्धी आणि आनंदी होईल. स्वामी समर्थांचे आशीर्वाद सदैव तुझ्यावर राहतं, त्यामुळे तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश लाभो. तेव्हा ती आपल्यासाठी एक मोठी संधी असते, पण त्याच्याबरोबर ती आपल्यावर एक मोठी जबाबदारी देखील सोडून जाते. या पैशाला आपण कसे हाताळतो यावर आपल्या भविष्याचा उद्धार ठरतो. पैसा हा केवळ वस्तू विकत घेण्यासाठी नाही, तर तो आपली आणि आपल्या परिवाराची सुरक्षा, आरोग्य आणि शिक्षण यासाठी असावा. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा आपण पैशाचा विचार करू तेव्हा आपण फक्त स्वतःबद्दल नाही, तर आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या भल्याबद्दलही विचार करायला हवा. हे लक्षात ठेवा की पैशाने तुम्हाला सन्मान मिळवून देऊ तो येतो, पण तो सन्मान टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या मनात सद्गुण आणि संयम असणे आवश्यक आहे. स्वामी समर्थांनी आम्हाला शिकवले आहे की मोठ्या संपत्तीने व्यक्तीचा स्वभाव बदलू नये, तर तो अधिक संयमी, दयाळू आणि कृतज्ञ व्हायला हवा. आपल्या जीवनात आलेल्या या नवीन आर्थिक यशाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी, गरजू लोकांसाठी मदत करण्यासाठी करा. त्यामुळे केवळ तुझा कुटुंबच नाही, या संपूर्ण समाजही समृद्ध होईल. स्वामी समर्थ म्हणतात की या पैशाच्या प्रभावामुळे आपले मन अनेक वेळा चंचल होऊ शकते, पण त्यावेळी मन शांत ठेवणे फार गरजेचे आहे. पैशामुळे येणारी आनंदाची लय कधीकधी तात्पुरती असू शकते, पण दीर्घकालीन सुखासाठी मनाला स्थिर ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला स्वामी समर्थांचा ध्यान आणि प्रार्थनेचा आधार घ्यावा लागेल. त्यांच्या आशीर्वादानेच मनाला स्थिरता मिळेल आणि तू योग्य दिशा निवडू शकेल. स्वामी समर्थांचे आशीर्वाद हे केवळ आर्थिक सुखासाठी नाही, तर आध्यात्मिक सुखासाठी देखील आहे. जेव्हा तुझ्या जीवनात आर्थिक समृद्धी येईल तेव्हा त्याच्याबरोबर तुझं मन, तुझा आत्मा आणि तुझं मनुष्यत्व देखील वाढणार आहे. या समृद्धीला केवळ बाह्य स्वरूपात न पाहता तुझ्या अंतर्मनाचा विकास म्हणून घ्या. स्वामी समर्थ म्हणतात की अर्थ म्हणजे फक्त पैसा नाही, तर मानवाचा समृद्धी देखील आहे. स्वामी समर्थ म्हणतात, या पैशाला तुझ्या जीवनात फक्त सुखासाठी नाही, तर एक आध्यात्मिक प्रवास म्हणून घ्या. पैशाचा वापर करताना सदैव दया, करुणा आणि सन्मान यांचा विचार करा. तुझ्या कुटुंबाच्या, समाजाच्या आणि गरजू लोकांच्या कल्याणासाठी हे धन वापर. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक पावलावर राहो आणि तुझं आयुष्य आनंदाने, प्रेमाने आणि शांतीने भरलेलं असो. वर्षा कल्याणाचा विचार करणे आवश्यक आहे. पैशाचा योग्य उपयोग करणे म्हणजे केवळ आर्थिक दृष्टिकोनातून न पाहता तो समाजासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी कसा लाभदायक ठरतो हे पाहणे महत्त्वाचे असते. स्वामी समर्थांचे आशीर्वाद आपल्याला नेहमीच हे शिकवतात की ज्या मनाने दिले तो धन साचते. आपल्या घरात मोठी रक्कम आल्यावर तिला व्यवस्थित करणे आणि तिचा उपयोग योग्य ठिकाणी करणे
फार गरजेचे असते. पैशाचा विचार करताना तुझ्या मनाला कोणतेही लोभ, लालसा किंवा घामट येऊ नये. स्वामी समर्थ म्हणतात की मनाचा शुद्धीकरण आणि साधना याशिवाय कोणीही संकल्पते टिकत नाही. म्हणून पैशाचा वापर करताना सदैव संयम ठेव. प्रत्येक खर्च आणि गुंतवणूक काळजीपूर्वक कर. असं केल्यास तुझी आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल, तुझं भविष्य उज्ज्वल होईल. स्वामी समर्थ म्हणतात की मोठा पैसा येणं म्हणजे देवाने तुझ्यावर केलेला आशीर्वाद आहे, पण त्याला योग्य दिशा देणं हे तुझ्या हातात आहे. हा पैसा तुझं जीवन बदलू शकतो, पण फक्त तुझ्या सद्गुणांवर, तुझ्या मनावर आणि तुझ्या आचरणावर ते अवलंबून आहे. पैशाच्या मागे लागून मनाला फिकीर, चिंता आणि अस्वस्थता यांना जागा देऊ नकोस. स्वामी समर्थांच्या कृपेने मनाला शांती मिळेल आणि तू आपल्या कर्तव्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकशील. या पैशामुळे तुझ्या कुटुंबाला सुख आणि समृद्धी लाभो हीच माझी इच्छा आहे. पण तुझ्या घरात हे सुख कायम टिकवण्यासाठी तुझ्या मनात सदैव प्रेम, एकात्मा आणि विश्वास ठेवा. स्वामी समर्थ म्हणतात की घरात प्रेम असेलच तरच धनाचा खरा वापर होतो. पैशाचा आल्यानंतर घरात फक्त सुख, शांती आणि आनंद वाढवणे ही खरी किमया आहे. तुझ्या जीवनातील प्रत्येक व्यक्तीला या संपत्तीचा योग्य उपयोग समजून घेणे गरजेचे आहे. स्वामी समर्थ म्हणतात की या पैशाला तुझ्या जीवनात फक्त सुखासाठी नाही तर एक साधनेचा मार्ग म्हणून घ्या. पैशाचा उपयोग केवळ स्वतःसाठी नाही तर समाजासाठी, गरजू लोकांसाठी आणि पुढच्या पिढ्यांसाठी करा. अशा प्रकारे तुझं जीवन केवळ आर्थिक समृद्धीने भरलेलं नाही तर आध्यात्मिक साधनेतही संपन्न होईल. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत राहो आणि तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश लाभो. तुझ्या मेहनतीने मिळालेल्या पैशाची कधीही दुरुपयोग करू नकोस. त्याचं योग्य व्यवस्थापन कर आणि भविष्याच्या गरजांसाठी ते साठवून ठेवा. स्वामी समर्थ म्हणतात की जसे आपण पाणी साठवतो तसं धन साठवा, पण ते साठवताना मनात नेहमी दया आणि करुणा ठेवा. तू पैशाला कसे जास्त वेळ टिकवायचं हे जाणून घेणं आवश्यक आहे. हे शक्य आहे केवळ जर तू त्याचा योग्य वापर करशील तर. पैशाचा वापर करताना तुझ्या मनात संयम आणि शहाणपणा असायला हवं. स्वामी समर्थ म्हणतात की धनाचा उपयोग करताना मनाचे संतुलन राखा, तेव्हा धनाचं रूपांतर चांगल्या गोष्टींमध्ये होतं. तू कुठे गुंतवणूक करायची आहे, कोणत्या कामासाठी खर्च करायचा आहे याचा विचार वेळ घालवून आणि नीट कर. कधीही अधीरपणाने निर्णय घेऊ नकोस. याच्यामुळे तुझ्या आयुष्यात नवीन स्थितीज उघडली जातील, पण ते तुझ्या अंतर्मनाच्या शांतीशिवाय अपूर्ण राहतील. स्वामी समर्थ म्हणतात की मनाला शांतता नसेल तर कितीही पैसा असला तरी जीवनात समाधान येत नाही. म्हणून पैशाची वाढ होत असताना तुझं मन अधिकतेच्या मार्गावरही चालत राहावं. ध्यान, प्रार्थना आणि स्वामी समर्थांच्या स्मरणातून तुझं मन स्थिर राहील. तुझ्या जीवनात खरी समृद्धी येईल. तुझ्या पैशाचा उपयोग आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि गरजू लोकांसाठी कर. स्वामी समर्थ म्हणतात की दान धर्म केल्याने धन वृद्धिगत होते आणि मनाला आनंद मिळतो. जेव्हा तू दुसऱ्यांना मदत करशील तेव्हा तुझ्या मनाचा प्रसन्नता आणि तुझ्या घरातील शांती वाढेल. हेच खरे धन आहे, जे फक्त तुझ्यासाठी नव्हे तर सगळ्यांसाठी फायदेशीर ठरते. स्वामी समर्थ म्हणतात पैशाला फक्त आपल्या भौतिक गरजांसाठी नाही तर आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी वापर. जीवनातील धन हा एक माध्यम आहे, पण त्याचा योग्य उपयोग म्हणजेच तुझं खरे यश. तुझ्या घरात जेव्हा हे धन येईल तेव्हा त्याला सकारात्मक कर आणि त्याचा वापर तुझ्या जीवनाला अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी करा. स्वामी समर्थांचे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत राहोत आणि तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश लाभो. तुमच्या भविष्यासाठी आणि समाजासाठी करण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर येते. स्वामी समर्थांचे आशीर्वाद म्हणजे एक दिव्य प्रकाश आहे जो तुला योग्य मार्ग दाखवतो, ज्याने तुझं जीवन समृद्ध आणि यशस्वी होतो. स्वामी समर्थ म्हणतात पैशामुळे येणारे सुख क्षणिक असू शकते, पण खरी समृद्धी आणि आनंद मनाच्या शांतीतून येतो. त्यामुळे तुझं मन नेहमी शुद्ध आणि सकारात्मक ठेव. जेव्हा तू मनाबलाने आणि श्रद्धेने पुढे चालशील तेव्हा प्रत्येक अडचण पार होईल आणि पैशाचा प्रवाह थांबणार नाही. पैशाचा फक्त स्वतःसाठी किंवा लोकांच्या नजरेत चांगलं वाटण्यासाठी वापर करू नकोस. त्याचा उपयोग कुटुंबाच्या विकासासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी कर. अशा प्रकारे तुझं जीवन फक्त आर्थिक दृष्टिकोनातून नव्हे तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही समृद्ध होईल. स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या संकटामध्ये आणि यशाच्या समृद्धीची कृपा असते. पैशाने
तुझ्या जीवनात स्थिरता आणा आणि त्याचबरोबर मनोमनही स्थिर राहा. पैसा येणं ही एक कृपा असते आणि त्याला टिकवून ठेवणं आणि योग्य वाटेत वापर करणं हाच खरा सत्कार आहे. त्यासाठी तुझ्या मनात नेहमी संयम, श्रद्धा आणि कृतज्ञता ठेवावी लागते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादानेच तुझा प्रत्येक दिवस आनंदाने आणि शांतीने भरलेला असेल. पैशाच्या या मोठ्या यशामुळे तुझ्या घरात नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण होईल. तुझ्या आयुष्यात नवीन संधी आणि नवे मार्ग उघडतील. स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येक नवीन संधीचा उपयोग करून घेण्यासाठी तुझं मन सजग आणि धैर्यवान असावं. जेव्हा तू स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाखाली चालशील तेव्हा कोणतीही अडचण तुझ्या यशात अडथळा ठरू शकत नाही. त्यामुळे पैशाच्या प्राप्तीनंतर तुझ्या जीवनाचा प्रत्येक निर्णय विवेकाने घे. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या घरात आलेला धनाचा हा प्रवाह सतत चालू राहावा आणि तो तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या आयुष्यात सुख, शांती, प्रेम आणि आनंद घेऊन येवो. पैशाचा योग्य वापर करून तू केवळ स्वतःच नव्हे तर समाजालाही समृद्ध करू शकतोस. त्यामुळे या संपत्तीला एक सद्गुणी संधी आणि म्हणून स्वीकार आणि त्याचा उपयोग सदैव पुण्यकर्मासाठी कर. आणि स्वामी समर्थांचे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत राहोत आणि तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश लाभो. स्वामी समर्थ म्हणतात, आता तुझ्या आयुष्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे बदल घडताना आहेत. पूर्वी जे काही तुझ्या मनाला त्रास देत होते ते सर्व आता दूर जातील. जेव्हा तुझं मन शांत आणि विश्वासाने भरलेलं असेल तेव्हा ते बदल अधिक चांगल्या प्रकारे होऊ लागतात. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा आणि नवा उत्साह येईल. तो तुला प्रत्येक दिवशी नव्या संधीकडे घेऊन जाईल. तुझ्या मनातील भीती आणि शंका आता कमी होतील. स्वामी समर्थांच्या नावाचा जप करत राहा, कारण तोच तुझ्या मनाला सामर्थ्य देतो. जेव्हा तू मनापासून प्रार्थना करशील आणि भक्ती दाखवशील तेव्हा तुझ्या सर्व अडचणी सोप्या होतील. स्वामी समर्थ म्हणतात की भक्तीची ताकद अशी आहे की जी आपल्याला जीवनातील अंधार हटवू शकते आणि प्रकाश देऊ शकते. त्यामुळे मनाला नेहमी सकारात्मक ठेवा आणि निराश कधीही होऊ देऊ नकास. त्यामुळे स्वामी समर्थचा आशीर्वाद तुमच्या जीवनात, घरात प्रेम आणि सुख वाढवेल. तुझ्या कुटुंबियामध्ये समजूतदारपणा आणि सहकार्य वाढवेल, ज्यामुळे घरातील वातावरण आणखी आनंदी बनेल. घरातील प्रत्येक सदस्य एकमेकांच्या सोबत उभा राहील आणि कोणत्याही अडचणीचा सामना धैर्याने करेल. स्वामी समर्थ म्हणतात की घरात प्रेम आणि सहकार्य वाढवणे हेच खऱ्या यशाचं सूत्र आहे. आता तुझ्या मेहनतीला आणि प्रयत्नांना योग्य ते यश मिळणार आहे. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर आशीर्वाद देत आहेत आणि तुझ्या जीवनात स्थिरता आणत आहेत. आर्थिक समस्या दूर होतील आणि तुझ्या जीवनात नवी समृद्धी येईल. तू मनापासून काम करत राहा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादावर पूर्ण विश्वास ठेव. त्यांचा आशीर्वाद तुझ्यावर प्रत्येक प्रयत्नाचा यशस्वी करेल. स्वामी समर्थ शेवटी म्हणतात की तुझ्या आयुष्यात येणारी ही मोठी बातमी फक्त सुरुवात आहे. तू आपल्या मनात विश्वास ठेवून पुढे चालत राहा. तुझ्या जीवनात आनंद, शांती आणि भरभराट येईल. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे आणि त्यांच्या कृपेने तुझं भविष्य उज्ज्वल होईल. त्यामुळे सदैव श्रद्धा ठेवा आणि त्यांच्या नावाचा जप करत राहा. तुझं जीवन नक्कीच सुंदर आणि यशस्वी होईल. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असेच स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.